पहिलं तुम्ही ही मोदकासाठी बनवलेली पारी बघून घ्या। अगदी अर्धी हातावर आहे आणि अर्धी खाली लोंबतीये, इतकी मऊ आणि लवचिक अशी ही मोदकाची पारी अगदी सहज बनवलेली आहे। परफेक्ट मोदक बनवण्याची सुरुवात मोदक वळण्यापासून होत नाही, तर ती होते अगदी पहिल्या पायरीपासून, म्हणजे योग्य तो तांदूळ निवडण्यापासून। मोदकासाठी योग्य तांदूळ निवडण्यापासून त्याची पिठी तयार होईपर्यंतचा प्रवास या मोदकच्या सिरीज मध्ये बघणार आहोत। चला तर मग आजपासून सुरू करूया मऊ लुसलुशीत मोदकांच्या प्रवासाची पहिली पायरी। पांढरे शुभ्र मोदक सुद्धा बनवलेले आहेत, पण यासाठी तांदूळ कुठला घ्यायचा, महत्त्वाचं म्हणजे तांदळाची पिठी बनवणं आहे। तर त्यासाठी तांदूळ कुठला घ्यायचा, तो तांदूळ किती वेळ धुवायचा, धुतल्यानंतर तो तांदूळ किती वेळ निथळत ठेवायचा आणि त्याचबरोबर निथळल्यानंतर तो किती वेळ सुकवायचा, कशा पद्धतीने सुकवायचा आणि दळायला देताना कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायचा की त्यामुळे परफेक्ट असं पीठ तयार होईल।